डोनाल्ड ट्रम्प तात्या. आता हे तात्या काय करतात का नेहमी आपली शनिवार रविवारची सुट्टी आहे ती सुट्टी खराब करतात. आणि ती खराब कुणाची होते का ज्यांच्या ज्यांच्या पोझिशन मार्केटमध्ये उभ्या असतात अशा लोकांची काय होते, नींद हराम होते. कारण हे डोनाल्ड ट्रम्प तात्या त्यांना जे काय करायचं आहे ते ज्या महत्वाच्या गोष्टी करायच्या असतील, महत्वाची घडामोड करायची असेल त्याकरता त्यांना फक्त सापडतो शनिवार आणि रविवारच. तुम्ही बघा जर पाठीमागचे सगळे त्यांनी जे घेतलेले डिसिजन असतील, म्हणजेच जे आपलं टॅरिफ आहे, त्यानंतर त्यांनी जो का आपल्या इराणवरती मोठा हल्ला केला होता ते निर्णय असतील, सगळे डिसिजन ते घेतात शनिवारी रविवारी. आता तुम्ही म्हणाल काय केलं बा तात्यानी, तर तात्यानी परत एक मोठा काय केला, हल्ला केलेला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे का व्हेनेझुएला हा जो देश आहे तो देश येतोय कुठे, तो देश आहे दक्षिण अमेरिकेमध्ये. आणि त्या देशावरती जेव्हा डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष झाले त्यावेळेस त्यांनी काय केले होते, आरोप केले होते. आरोप काय केले होते का हा देश आमच्या देशामध्ये अंमली पदार्थाचं रॅकेट चालवतो. आणि आता कसं आहे, साहजिकच आहे का त्या देशाने सांगितलं बा आमचा काही त्याच्याशी सहभाग नाहीये. पण तरी सुद्धा काय डोनाल्ड ट्रम्पचं मन का राहावं ना. म्हणजेच काय आहे, आपण म्हणतो ना बाबा ताकाला जायचं आणि काय परत चरवी लपवायची अशी गंमत आहे. म्हणजे त्यांना फक्त सांगायचं होतं का अंमली पदार्थाचा बहाणा. पण खरी मेक आहे का जे जगातले सगळ्यात जास्त क्रूड ऑइलचे साठे आहे 300 अब्ज बॅरल इतकं क्रूड ऑइल त्या देशामध्ये आहे असं सांगितलं जातं. आणि आता झालं काय तर गेल्या 15-20 वर्षापासून त्या ठिकाणी सत्ता पालट झाला. आणि सत्ता पालट झाल्यानंतर ज्या कंपन्या अमेरिकेच्या होत्या त्या कंपन्या अमेरिकेच्या त्या देशातून हद्दपार झाल्या. आणि डोनाल्ड ट्रम्पला पाहिजे क्रूड ऑइल, आणि हे जे क्रूड ऑइल त्यांना पाहिजे म्हणून मग त्यांनी काय केलंय, काल रात्री काराकस ही जी त्या देशाची राजधानी आहे त्या देशाच्या राजधानीवरती केला त्यांनी हवाई हल्ला. आणि एक त्यांची जी काय स्पेशल फोर्स आहे त्या फोर्सनी त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांची पत्नी यांना त्या देशातून उचललं आणि नेलं अमेरिकेमध्ये. आता तिथे असं त्यांचं म्हणणं आहे का तिथे आम्ही यांच्या विरुद्ध खटला चालवणार आहे. पण आता हे जर चित्र बघितलं एक प्रकारे तर एखाद्या देशाच्या सार्वभौमत्वावरती हल्ला केल्यासारखा आहे. पण डोनाल्ड ट्रम्पला त्याची काय देणं घेणं, आले देवाचे मनात ते कुणाचे काही चालेना, तसंच आहे बाबा आले डोनाल्ड ट्रम्पच्या मना आणि तिथे कुणाचे काही चालेना. तर ह्या प्रकारे आपण बघतोय का काल जी मोठी घडामोड झाली त्या घडामोडीमध्ये ह्या व्हेनेझुएला ह्या देशावरती हल्ला अमेरिकेने केला. राष्ट्राध्यक्षाला बेड्या ठोकल्या, त्याच्या बायकोला सुद्धा उचललं, तिकडे अमेरिकेत नेलेलं आहे. आणि मग आता काय इथून पुढे काय, तर आता त्या देशाच्या क्रूड ऑइल वरती ताबा सुद्धा अमेरिका घेऊ शकतं. पण आता याचे जागतिक पडसाद काय होतील, तर याचा पहिला जागतिक पडसाद असा होईल का मे बी उद्या थोडेफार जागतिक मार्केट आहे त्या मार्केटमध्ये थोडंफार करेक्शन येऊ शकतं. त्यानंतर सगळ्यात मोठा इम्पॅक्ट मे बी होऊ शकतो क्रूड ऑइलवरती, कारण क्रूड ऑइलची जी सप्लाय आहे आता जर आपण तसं बघितलं तर त्या देशावरती बरेचसे निर्बंध अमेरिकेने टाकलेले आहेत आणि एवढा काय सप्लायवरती परिणाम होणार नाहीये. पण काय असतंय का मार्केटमध्ये जे सटोडी असतात त्यांना काय असते, न्यूजची गरज असते. तर ह्या न्यूजचा इम्पॅक्ट थोडाफार होऊ शकतो. आपल्याला त्या ठिकाणी क्रूड ऑइलमध्ये थोडी आग लागू शकते, थोडेसे क्रूड ऑइलचे भाव वाढू शकतात. आणि आणखी सगळ्यात महत्वाचं जे सोन्यामध्ये आणि चांदीमध्ये जी काय आग लागलेली आहे ती काल आपल्याला म्हणजे शुक्रवारच्या दिवशी थोडीशी आपल्याला थंड होताना दिसली. पण तरी सुद्धा इतकी काय थंड नव्हती झालेली. जो दिवसभरातला गेन सोन्यामध्ये चांदीमध्ये आला होता तो फक्त कोलॅप्स झाला होता, कारण सर्वांना माहिती शुक्रवार आहे थोडीफार प्रॉफिट बुकिंग झाली होती. पण आता परत हे जिओ पॉलिटिकल टेन्शन, आता ह्या जिओ पॉलिटिकल टेन्शन मध्ये आपण बघतोय का त्या ठिकाणी आता चायना इन्व्हॉल्व्ह होऊ शकतो. आता होऊ शकतो म्हणजे ऍक्च्युअली त्यांचे काही सैन्य जाऊन तिथे लढणार नाही, पण एक असं शाब्दिक वार, समजा चायना आहे, रशिया आहे, कोरियाचे जे काही आहेत हुकुमशाह त्यांनी तर डायरेक्ट सांगितलं माझ्या मित्राला तुम्ही सोडा नाही तर मी काय करेल सांगता येत नाही. तर ह्या अशा प्रकारच्या न्यूज येत राहतील आणि मग एक प्रकारे जिओ पॉलिटिकल टेन्शन आणि त्यामध्ये सेफ हेवन बाईंग म्हणून सोनं आणि चांदी याच्या किमतीमध्ये पुन्हा थोडीफार तेजी आपल्याला बघायला भेटू शकते. आणि तेव्हा ह्या देशावर जो काय अमेरिकेने हल्ला केलाय, डोनाल्ड ट्रम्प तात्या यांनी जो काय हल्ला केलेला आहे त्याचे जी काय इम्पॅक्ट आहे त्याचे इम्पॅक्ट आपल्याला या ग्लोबल इकॉनॉमीमध्ये होऊ शकतं. तेव्हा आता उद्या जे मार्केटमध्ये लोक आहेत त्या लोकांनी
सावध राहिलेलं बरं. ओके, आणि तेव्हा आता इथे आपण थांबूया. माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.